जय हिंद बांधवांनो, सर्वात अगोदर सर्व व्यावसायिक बांधव त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांचा आपला प्रेम आणि आपल्या सर्वांचं जे विश्वास आहे ते असंच कायम ठेवत चला. मी जे तुम्हाला ऑफर दिलेली होती की बाबा 30 जानेवारी 2026 पर्यंत ज्या लोकांना पण आपल्या व्यवसायाचे लायसन्स काढायचे आहेत त्या लायसन्स काढणाऱ्यांना आपण एक फ्रेम गिफ्ट मध्ये त्यांना ते फ्रेम बसवून देणार होतो. तर लोकांना इतकं प्रेम दाखवलं की विचारू नका. एवढे ऑर्डर, हो काही शॉप सगळे रेडी त्यांचे 2च दिवसामध्ये इतके शॉप आणि इतके उद्यम आधार ह्या लोकांचे आलेले आहेत की विचारू नका. खरंच लोकांनी आता मनात घेतलं की ह्याला लुटायचं. मी म्हणलं होतं ना ते लुटा, तर तसंच चालू केलं. हे तुमचं प्रेम आहे, हे तुमचा विश्वास आहे मित्रांनो. काय प्रॉब्लेम नाही. आपण आणखीन जेवढे पण लोक येतील, ज्या व्यावसायिकांना कसं आहे बघा, आपण कोणताही व्यवसाय सुरू करत असताना आपल्याकडे त्या व्यवसायाचं एक अधिकृत लायसन्स असणं आवश्यक आहे. व्यवसाय आहे म्हणल्यानंतर त्या व्यवसायाचं लायसन्स काढायला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. मग ते तुम्हाला कसं बी काढावंच लागणार आहे. तर ते इकडे तिकडे काढण्यापेक्षा आपल्याकडे काढलो तर तुम्हाला एक फ्रेम त्याच्यामध्ये गिफ्ट मध्ये आपण देतो असं सांगितलं होतं. तर तुमचा प्रेम, तुमचा जे विश्वास आहे ते पाहून मनाला खूप छान वाटलं. असंच तुम्ही प्रेम करत राहा. आणखीन ऑफर आहे ते तुम्ही 30 तारखेपर्यंत अजून जेवढे लोक येतील काय प्रॉब्लेम नाही, आपण सर्वांना फ्रेम बसवू. जे लोक इथं येऊ शकतात ते इथं येऊन डॉक्युमेंट वगैरे द्या, बनवून घ्या. किंवा जे येऊ शकत नाहीत त्यांनी फोन करा, कॉमेंट करा. आपण त्यांच्या जागेवर ते लायसन्स बनवून फ्रेम बसवून तिथं नेऊन आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत तिथं देऊ, काय प्रॉब्लेम नाही. आता यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की भरपूर लोक विचारत आहेत की सर कंपनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, संस्था रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो, कंपनी संस्था रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला एक मला सांगायचं आहे की तुम्ही इकडे तिकडे करण्यापेक्षा इथं द्या ना. आपल्या पशी सर्व एक्सपर्ट माणसं आहेत. त्याचे कंपनी कोणत्या नियमामध्ये, कोणत्या ह्याच्या सेक्शन मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे, संस्था कोणत्या सेक्शन मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे, जेणेकरून शासनाचं अनुदान किंवा आपल्याला चला कुठलं तरी काय म्हणतात त्याला अनुदान भेटल, संस्थेला फंड भेटल. असल्या एखाद्या सेक्शन खाली जर आपण संस्था रजिस्ट्रेशन केली तर त्याची मदत पण होईल आपल्याला आणि वेगवेगळे काम संस्थेचे आपल्याला करता येतील. तर संस्था रजिस्ट्रेशन असेल, ट्रस्ट रजिस्ट्रेशन असेल, कंपनी रजिस्ट्रेशन असेल, नीती आयोग असेल, 12A असेल, ICG असेल, हे कसल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन असतील तुमचे, तुम्ही बिनधास्त डॉक्युमेंट इथं आणून द्या, इथं ऑफिसला भेट द्या. आमचे सर्व सहकारी असतील, त्याने तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्याच्या अंडरमध्ये आपण रजिस्ट्रेशन करून देऊ आणि शासनाचं जे फंड आहे ते फंड पण तुम्हाला मिळवून देण्याचं आपण काम करू. NGO आहे, नीती आयोग आहे, हे सर्व तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला पूर्ण विश्वासात घेऊन एकदम ॲक्युरेट रजिस्ट्रेशन करून इथं भेटेल. ठीक आहे. आणि त्याच्याशिवाय ऑडिटचे काम असतील तुमचे, सर्वच कामं एका छताखाली तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये आणि एकदम विश्वासार्हतेनं करून भेटतील. यासाठी तुम्ही त्याची काळजीच करू नका आणि अवश्य इथं येऊन भेट द्या. जे बी संस्था रजिस्ट्रेशन करायचं आणि ट्रस्ट रजिस्ट्रेशन करायचं विचार करत आहेत, कंपनी रजिस्ट्रेशन करायचं, त्यांनी बिनधास्त इथं आपल्या ऑफिसला या, धाराशिवच्या ब्रँच मध्ये या किंवा औसा लातूरच्या ब्रँच मध्ये जावा. कोणत्याही आपल्या ब्रँच मध्ये किंवा स्क्रीनवर जे नंबर दिसत आहे तिथं कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. तुम्ही मेसेज केल्यानंतर त्याचं आमचे प्रतिनिधी तुम्हाला उत्तर देतील ना, काय डॉक्युमेंट लागतील, कोणता वेळ आहे तुम्हाला भेटण्यासाठी, ते सर्व त्यांनी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतील. तर काळजी करू नका आणि व्यवस्थित एका चांगल्या सल्लागार कडून ते सगळं करून घ्या. आणि ते सल्लागार आहे HD इंटरनॅशनल सर्व्हिसेस, तुमच्या हक्काचा आणि तुमच्या विश्वासाचा माणूस. ठीक आहे. आणखीन जर कोणाला काय लागत असेल, ह्याच्या व्यतिरिक्त काही विचारपूस जरी करायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर आहे कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट तुम्हाला आमचे प्रतिनिधी ते रिसिव्ह करतील, तुम्हाला सविस्तर त्याची माहिती देतील. ठीक आहे. मग आता ह्या व्हिडिओला तुम्ही सगळेजण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे गरजू व्यक्ती आहेत, जे ज्यांना हे कंपनी रजिस्ट्रेशन करायचं म्हणा, जे लायसन्स काढायचे आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा यांना लाभ होईल.
ठीक आहे. ओके. धन्यवाद.